मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आज या बातमीने गुलाबी थंडीचा जो महाराष्ट्रातला गारठा आहे मंडळी, तो गारठा अगदी निळा पिवळा झाला आहे आणि गरम झाला आहे. गरमी व्हायला लागली आहे या बातमीने. जरा लक्षपूर्वक ऐका. नेमकं घडलं काय ते नीट ऐका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळालं नाही, त्यांच्या मागून निघालेला धूर हा अतिशय विचित्र आहे. या निघालेल्या धुराने अख्ख्या महाराष्ट्रात धुकं पसरलं आहे. या राजकीय बाजारपेठेतील प्रदूषित वातावरणाचं मोजमाप घेण्यासाठी हा व्हिडिओ आज मजा येणार आहे. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल. मंडळी, खरं तर आपल्या चॅनलवर आजपर्यंत गेल्या वर्षभरात 400हून अधिक वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ निरंतर तुमच्यासाठी तयार केलेत. थोडा दमलो म्हणून गेली 3-4 दिवस व्हिडिओ आले नसतील. तुम्हाला माहिती असेल, मी सुट्टी घेतली आणि पुन्हा आज हा जळजळीत व्हिडिओ हा विषय घेऊन तुमच्या सेवेत उपस्थित झालो आहे. विषय मजेदार वाटेल पण चिंता वाढवणारा आहे, हे देखील लक्षात घ्या. 2025 या सरत्या वर्षाला निरोप देताना निष्ठावान कार्यकर्ते राजकीय पक्षांवर थुंकतायत. भर रस्त्यात कुणी रडतायत, कुणी अंगातला शर्ट काढून विरोध करतायत, कुणी एबी फॉर्म घेऊन फॉर्च्युनरने पळतो आहे. त्या गाडीच्या मागे भिकार भोकांचे भुरटे तिकिटाची भीक मागण्यासाठी सैरावैरा पडतायत. अरे रे रे, थू तुमच्या भीक माग्या या धंद्यांवर, थू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हा तुम्ही नव्याने घडवलेला महाराष्ट्र आहे. आमचा हा महाराष्ट्र नव्हे. असा आमचा महाराष्ट्र कधीच आम्ही पाहिला नाही यापूर्वी. बाप रे बाप, काय नाटकं आहेत हो. या इच्छुक उमेदवारांची नाटकं बघा. कुणी म्हणते मी 18 वर्षांपासून पक्षासाठी झक मारतो आहे. कुणी म्हणतो मी गेल्या 25 वर्षांपासून सतरंजा उचलून त्याची घडी करतो आहे. कुणी बोंबलतो मी 15 वर्षांपासून पक्षाचं ढुंगण धुतो आहे. माझ्या ओल्या हाताचं पाणी अजून सुकलं नाही तरीही मला तिकीट कसं भेटलं नाही. मंडळी, कुणी ओरडतो, रडतो, कुणी आत्मदहनाच्या नाटकाची नौटंकी करतो भर रस्त्यात. मध्येच अश्रू काय पुसतो, म्हणतो मला तिकीट नाही. माझ्या प्रभागाच्या बाहेरील व्यक्तीला, बाहेरच्या बाईला तिकीट कसं काय मिळालं. मंडळी, हा तमाशा फक्त एका ठिकाणचा नाही, लक्षात घ्या. एका ठिकाणी हा तमाशा घडला नाही. चंद्रपूर, नागपूर, नाशिक, नांदेड, जालना, परभणी, पुणे, मुंबई, संभाजीनगर, अख्ख्या महाराष्ट्रात एकच गोंधळ उडाला आहे. मंडळी, या हरामखोरांनी एवढा टाहो त्या शेतकऱ्यांसाठी फोडलं नाही हो. नालायकांच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले नाहीत जेव्हा अर्धा महाराष्ट्र ओल्या दुष्काळात बुडला होता. माणसं, जनावरं, घरं, दारं, शेतकऱ्यांची अवजारं, एवढंच नाही तर त्यांच्या लेकरांच्या वह्या, पाट्या, पुस्तकं, पेन, पेन्सिली डोळ्यात देखत घरातून वाहून गेल्या. शेकडो शेतकऱ्यांचे संसार रस्त्यावर आले, उघड्यावर आले होते. तेव्हा या भिकार भाड्यांनी गळे काढले नाहीत, हे रडले नाहीत, हे कुणाला भिडले नाहीत. परंतु पक्षाचं तिकीट मिळालं नाही म्हणून आपल्याच पक्षाला शितीश्राफ करणारे हे रानडुकरं म्हणतायत तिकीट पाहिजे, तिकीट, 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 तिकीट. नेमकं तिकीट कशासाठी पाहिजे हो? तुम्हाला वाटेल जनतेची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, महाराष्ट्रातील मराठी शाळा वाचवण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी, की प्रभागाची प्रगती करण्यासाठी. यापैकी कुठल्याही कामासाठी, कशासाठीच यांना हे तिकीट नको आहे. हे तिकीट यांना हवं आहे ते रस्त्यावरच्या डांबरात डिझेल ओतून भ्रष्टाचार करण्यासाठी. तिकीट हवं आहे नाल्या सफाईच्या नावावर निधी लाटण्यासाठी. आणि तिकीट हवं आहे रेती, गिट्टी, सिमेंट, माती, मुरुम यामधून कमिशन खाण्यासाठी. तिकीट हवं आहे स्वतःच्या मजल्यावर पुन्हा एक मजला उभा करण्यासाठी. यांना तिकीट हवं आहे विविध योजनांमधून मग्गम माल ढापण्यासाठी. आणि यावेळी सर्वात पुढे महिला दिसल्या हो. महिला
हे विशेष आहे. वा, शाबास. पहिल्यांदा महाराष्ट्राने या राजकीय बाजारातील तिकिटांचा लिलाव पाहिला. तिकीट मिळालं नाही म्हणून जीवाचा आकांत करणाऱ्या महिला पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिल्या. या महिला भांडताना तुम्ही बघितल्या असेल. त्यांची गलिच्छ भाषा, त्यांचे आचरण, त्यांची समज, त्यांचे वर्तन कदापिही एखाद्या समाजसेवकासारखं वाटलं नाही. तो असतो ना भराड्यांचा बेळा गावाच्या बाहेर, त्या भराड्यांच्या बेड्यावर रात्री 10 नंतर जो धिंगाणा असतो ना, तशा पद्धतीने तिकिटासाठी भांडणाऱ्या बायका पहिल्यांदाच महाराष्ट्रात बघायला मिळाल्या. म्हणतायत, अहो तिकीट देता का कोणी तिकीट? मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणतात ना, काळ वेळ आली की आपोआप सर्व काही ध्यानावर येत असतं. तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डे खणले ना, आता तुमची कबर खोदण्यासाठी तुमच्याच पक्षाचे खंदे कार्यकर्ते उभे झाले आहेत. बोला, आता काय करायचं? कोणत्या ना कोणत्या रूपाने पितळ हे उघडं पडतच असतं आणि सर्व काही पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात होत असते, पण उशीर लागतो. फार काळ वाट पाहावी लागते. तोपर्यंत देशाचं वाटोळं झालेलं असतं. अनेक देशातली ही कथा आहे. सतरंजा उचलणारे सतरंजा कशासाठी उचलतात हो? वर्षानुवर्ष चौकात चौकात नेत्यांच्या वाढदिवसाचे रंगीबेरंगी बॅनर कशासाठी लावतात? आपल्या नेत्याच्या भाषणात डायलॉग समजण्याच्या आधीच जे टाळ्या ठोकतात तेच हे कार्यकर्ते आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी आपलं घर, दुकान, सोनं चांदी, शेती गहाण ठेवून हे लोक निवडणुकीच्या रिंगणात कशासाठी उतरतात हे तुम्हाला या निमित्ताने दिसलं असेल काल परवा महाराष्ट्रात. तुमच्या लक्षात आलं असेल. आणि बहुतेक महिलांनी तर यावेळी दाखवून दिलं की आम्ही किती अज्जात आहोत. अज्जात म्हणतात विदर्भाच्या भाषेत. आम्ही किती फर्रास आहोत, फर्रास. भारतीय जनता पार्टीने गेल्या 3-4 वर्षात ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा आणि दशा बदलविण्याचं घोर पाप केलं, त्या पापाची परतफेड सुरू झाली आहे, हे लक्षात घ्या. भाजपाच भाजपाला संपवायला निघाली आहे ना. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे समजून घ्यायला पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त अंधभक्तांची हवा आता टाईट झाली आहे महाराष्ट्रात, हा लक्षात घ्या. पश्चाताप करीत आहेत. आणि मुख्य म्हणजे एक गोष्ट तुमच्या आवर्जून लक्षात आली असेल मंडळी, बघा, बहुजनांमधले तेली, माळी, कुणबी, लोहार, सोनार, सुतार आणि 18 पगड जातीतील अनेकांनी हिंदुत्वाच्या नावाखाली अहो भगवा दुपट्टाच गळ्यात टाकला नाही तर भगवी चड्डी देखील घालायला सुरुवात केली होती. हा, स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं. स्वतःच्या स्वार्थासाठी कित्येक भडवे आपला मूळ पक्ष सोडून भाजपात गेले. तुम्ही पाहिलं असेल. रात्री राम आणि सकाळी नाथूराम. अशा नकली पलंग पोंग्यांची शेवटी पुंगी वाजणारच होती. जेवढ्या बहुजन बगलबच्चांनी स्वार्थासाठी कमरेचं सोडून डोक्याला बांधलं, त्या सर्वांचा झालेला पोपट आता पुरता पिंजऱ्यात अडकला, लक्षात घ्या. वेळेतच ते सर्व काही घडतं. हा मंडळी, एक गोष्ट या निमित्ताने आणखी समजून घ्या. या महाराष्ट्रात, या देशात एक अशी जमात आहे, लक्ष देऊ नये का? या महाराष्ट्रात, या देशात एक अशी जमात आहे ज्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असते नेहमीच. त्या जमातीला आपल्या जमातीशिवाय दुसरा कुणीच चालत नाही. हे बहुजन बोडक्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे. ही जमात बोलताना बासुंदीपेक्षा जास्त गोड बोलते आणि हळूच हिरोतीचं बोट तुमच्या मागे चोळते. ते बोट चोळताना तुम्हाला धक्का देखील लागू देत नाही. हा, हळूच. पण जेव्हा धक्का तुम्हाला जाणवतो ना, तेव्हा तुम्ही पूर्णपणे संपलेले असता. उदाहरण समजून घ्यायचं असेल तर समजून घ्या. एकनाथ खडसेंना भेटा, विचारा. आणखी खोलात जायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर सुधीर मुनगंटीवारांना भेटा. असे अनेक नेते आहेत ज्यांचं राजकीय दुकान कायमचं बंद केलं यांनी. हा, यानंतर नंबर कोणाचा आहे माहिती आहे? बावनकुळे साहेबांचा नंबर आहे असं लोक बोलत आहेत. मोठमोठ्यांना भाजपाने पाणी पाजलंय, अख्खं गिळलं. तर तुमच्या आमच्यासारखे अगदी चिल्लर आहेत हो, अगदी चिल्लर. ही सुरुवात आहे.
महाराष्ट्रच नव्हे तर समस्त देशात पक्षाला फिल्टर करण्याचं काम सुरू आहे. भाजपाचा खरा चेहरा हळूहळू आणखी पुढे येईल. यापुढे तेच लोक भाजपात असतील जे उठ म्हटलं की उठतील आणि बस म्हटलं की बसतील. कारण काय, तर जिसकी लाठी उसकी भैंस. सत्ता है भाई, सत्ता, इसमें अब किसी का पत्ता नहीं चलेगा. हां, 2014ला ज्या ज्या बहुजनांनी घोडचूक केली ते सर्व बहुजन सर्वांना घेऊन बुडणार, एवढं मात्र निश्चित आहे. आता ज्यांना ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत ते विरोधात प्रचार करतील, पक्ष सोडून जातील, राजीनामे देतील, रडतील, बोंबलतील, वाटेल ते करतील. पण फार काही यांचं वाकडं करू शकणार नाही हे लक्षात घ्या. कारण काय, तर पैसा, सत्ता आणि प्रशासन हे सर्व खिशात आहे. जे महत्वाचं शस्त्र त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ज्यांना नगरसेवक व्हायचं स्वप्न होतं, ज्यांना राजकारणातून राजपाट मिळवायचा होता, मजल्यावर मजले चढवायचे होते, नवी गाडी घ्यायची होती, नवा बंगला उभारायचा होता, ज्यांनी आपल्या बाळांकडे, लेकरांकडे, घरादाराकडे लक्ष न देता अहोरात्र पक्षाचं ढुंगण धुण्याचं काम केलं, त्यांना स्वतःच आता डायपर लावण्याची वेळ आली आहे. बघा, हां, समय बदलता है मंडळी. ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. लंका अभी जली नहीं है, अंध भक्तों की आंख पूरी तरह से अभी खुली नहीं है. जिसका ट्रेलर इतना खौफनाक है वो पिक्चर कितना खतरनाक होगा ये तो समय आने पर ही पता चलेगा. सबको पता चलेगा, सबको. हाँ, अंध भक्तो आगे के लाइन में खड़े रहो आप. तेव्हा मात्र अंधभक्तांची पूर्णपणे फाटलेली असेल हे लक्षात घ्या. तेव्हा हे बिनबुडाचे बिंडोक आणि बावळट अंधभक्त जेव्हा रट्टे खातील ना, तेव्हा ते आपल्या मागे लपतील आणि प्रत्येक अंधभक्त म्हणेल, लक्षात ठेवा, मेलो रे बापा, वाचवा मला आता. हां, खाओ जाओ. अशा प्रकारे महाराष्ट्राची दुर्गती होताना अतिशय वाईट वाटते मंडळी, अतिशय वाईट. अनेक सरकार पाहिली, असा प्रकार नाही पाहिला. एक सामान्य नागरिक आणि मतदार म्हणून स्वतःचाच राग देखील येतो आहे, हे लक्षात घ्या. या देशाचं, महाराष्ट्राचं भविष्य अतिशय भयान विदारक आहे. एकेकाळी सुसंस्कृत असणाऱ्या भाजपासारख्या पक्षाने स्वतःच्या पक्षाची तर दुर्गती केलीच, सोबत महाराष्ट्राची देखील दुर्गती केली आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या पुढेच आहे सगळं, मी काय नव्याने सांगत नाही. आणि तेवढेच इतर पक्ष देखील या दुर्गतीला जबाबदार आहे, हे लक्षात घ्या. शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आणखी काही असतील, यांनी देखील आपले चेहरे पुन्हा एकदा आरशात बघायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. हा महाराष्ट्र बुडण्यापासून वाचवायला पाहिजे. एवढीच महाराष्ट्राची माफक अपेक्षा आहे. आपण काय अपेक्षा करणार. पुन्हा अडाणी आहेच त्यांचे मित्रबंधू. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. या सर्व सत्यानाशी पर्वाला एकच व्यक्ती जबाबदार आहे, फक्त एक. त्या व्यक्तीचं नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. माहीत आहे तुम्हाला, ठाऊक आहे. लोक कमेंटमध्ये लिहितात, शिव्या घालतात, अतिशय वाईट बोलतात त्या माणसाबद्दल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. मंडळी, उद्या इंग्रजी नवीन वर्षाच्या आजच तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. सजग व्हा आणि स्वतःची काळजी घ्या. नव्या वर्षात प्रगती करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.